नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर नांदेड दौऱ्यानंतर आपण पुन्हा एकदा आलो आहोत औरंगाबाद सिटीमध्ये आणि आजच्या ब्लॉग निमित्त आपल्याला पुन्हा एकदा घराच्या बाहेर जाण्याची संधी मिळालेली आहे. तर आपण कुठल्याही गोष्टीमध्ये वेळ न घालवता आपण ताबडतोब आपला ब्लॉग चालू करूया. दौलताबादच्या किल्ल्यावर चाललो आहे. ॲक्च्युली मी लास्टचा ब्लॉग टाकला होता म्हैसमाळ, वेरूळ आणि खुलताबादचा. तर खुलताबादचं दर्शन झाल्याच्या नंतर जे काही मी पुढचं शूट केलं होतं ते टोटली माझे व्हिडिओज डिलीट झाले होते. जे काही आमच्यासोबत घडला किस्सा किंवा जे काही आम्ही शूट केलं होतं ते मी टाकू शकलो नाही आहे. तर आज स्पेशली पुन्हा एकदा मी त्या स्पॉटवर आलेलो आहे. इथे एक हॉटेल आहे 7 स्पायसीस फूड म्हणून, जिथे की गरम गरम नाश्ता वगैरे ते चहा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या हॉटेलवर आलो आहे मी. ॲक्च्युली त्या दिवशी पण इथे आल्याच्यानंतर छानपैकी शूट केलं होतं, पण ते व्हिडिओज डिलीट झाल्यामुळे मला ते काहीच टाकता नाही आलं. तर आज पुन्हा एकदा आपली खुलताबादला चक्कर झाली होती. मी फॅमिलीसोबत आलेलो आहे, ताई वगैरे आहेत. तर त्या निमित्ताने पुन्हा एकदा या हॉटेलवर थांबलो आहे. आपल्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत. खुलताबाद टी पॉईंट जो आहे, जिथे आपण विरुळला एक टर्न मारतो आणि एक खुलताबादच्या गावामध्ये एक रोड जातो, तर त्या कॉर्नरला इथे यांनी हे हॉटेल ओपन केलेलं आहे. रोडच्या अपोजिट साईड इंडियन पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला आपलं हे हॉटेल आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एकदम पाहिजे त्या पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारचं नाश्ता आणि चहा इथे तुम्हाला भेटू शकतो. तर जसं की तुम्ही पाहताय, या साईडने आपण औरंगाबादकडून येतो आणि इकडे जातो दौलताबाद खुलताबादला, वेरूळ साईडला. आणि हे समोर जे आहे इंडियन पेट्रोल पंप, त्या पेट्रोल पंपाच्या अपोजिट साईडला हे हॉटेल आहे 7 स्पाइस. इथे जबरदस्त नाश्ता भेटतो, गरम गरम चहा भेटतो. चहासुद्धा एकदम उत्तम क्वालिटीचा आहे. तर जे कोणी या रोडने प्रवास करत असेल त्यांनी नक्कीच या 7 स्पाइस या हॉटेलला भेट द्या. ओके, तर आता चाललो आपण दौलताबाद किल्ल्यावर आणि तो एक तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा राहिलेला होता लास्टच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही स्पेशली प्लॅन करून चाललो आहे तिकडे. आपण आता दौलताबादच्या किल्ल्यावर पोहोचलेलो आहेत. पार्किंगमध्ये गाडी लावली आहे. औरंगाबादपासून जवळ आहे. हे किल्ल्याच्या बाहेरचा एरिया. रोडच्या एका साईडला हॉटेल्स वगैरे आहेत आणि या साईडला तुम्हाला नारळ पाणी, पेरूळ, थोडंसं शॉपिंग टाईप. आणि हा आहे आता किल्ल्याकडे आपण वळालो आहे. तिकीट घर किती रुपये तिकीट आहे? 25 रुपये पर हेड. बच्चों का बड़ों का ऐसा कुछ नहीं, 15 साल के नीचे बच्चे फ्री. एंट्रन्स तिकीट चेक. पाणी बॉटल बताओ. दोन्ही बॉटलला 2 स्टिकर लावून देतो. म्हणजे हे कशासाठी होतं? आतमध्ये घाण करू नये म्हणून. हां, बरोबर. आतमध्ये एंट्री केली आहे आणि 1 वर्षापासून एक नवीन सिस्टीम इथे चालू झाली की आपण सोबत बॉटल वगैरे जर घेऊन आलो तर ते या ठिकाणी एक स्टिकर लावून देतात आणि जेव्हा आपण रिटर्न येऊ तर तेव्हा ते चेक करतील की ती बॉटल आहे की नाही सोबत. त्याचे 50 रुपये चार्जेस आहे, जे की रिफंडेबल आहे. तुम्हाला रिटर्न आल्याच्या नंतर जर तुम्ही ती बॉटल दाखवली आणि त्याच बॉटलवर त्यांनी जे स्टिकर आपल्याला लावून दिलं ते एंट्री होते तिथे, आणि ते स्टिकर तिथे भेटल्याच्या नंतर 50 रुपये घेतलेले आहेत ते परत करून देतात, जेणेकरून इथलं जे काही स्वच्छता वगैरे आहे त्याचं गांभीर्य इथं पाळलं जाईल. त्यामुळे हे त्यांनी इथे नवीन सिस्टीम सुरू केलेली आहे. आणि आपण आता आलो आहे दौलताबादच्या किल्ल्याच्या आतमध्ये. आजूबाजूला आता सगळे तोफ वगैरे ते जे त्यावेळेस वापरायचे ते इथे
भारत माता मंदिर आहे. तिथे 108 खांब आहेत आणि त्या खांबावर इथले त्या पिलरवर इथलं हे मंदिराचा जो स्लॅब आहे तो उभा आहे. आजीबाई बसले आमचे थकून. या आजीबाईची ही पोरगी. आमच्या ताईसाहेब स्मितादी. आज दौलताबादला येण्याचं मेन कारण हेच आहे, पुण्यावरून यांच्या ननंदबाई आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यानिमित्त हा आमचा दौलताबाद दर्शन द्यायचं होतं आणि त्याच निमित्ताने आपलं एक ब्लॉग तयार होऊन जाईल म्हणून आम्ही निघालो. 12 वाजता घरून निघालो आहे. आधी डायरेक्टली आम्ही इथे खुलताबादला गेलो मारुतीच्या दर्शनासाठी. तिथून आल्याच्या नंतर मग ते एका हॉटेलवर गेलो, जे की मी ऑलरेडी शूट केलं होतं, पण सगळे व्हिडिओज माझे डिलीट झाले होते, त्याच्यामुळे मला ते लास्टच्या ब्लॉगमध्ये टाकता नाही आलं. म्हणून आज स्पेशली जाऊन मी पुन्हा ते शूट केलं. लॉकडाऊन, कोरोना काही इफेक्ट नाही आहे. खूप चांगल्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी इथे या ठिकाणी सुद्धा आणि बरेचसे पर्यटक येत आहेत बघायला. किल्ल्याचा मेन एंट्रन्स किती मस्त, म्हणजे प्लॅन केला ना आपण, दुपारी 12 वाजता निघतोय, किल्ला चढायचा आहे. ते ट्रेकिंगला जायचं म्हणलं की आम्ही भरउन्हात निघतो, म्हणजे एवढी एनर्जी असल्यासारखं दाखवतो ना बस. आणि अर्ध्यामध्ये जाऊन पूर्ण ब्लॉग कंप्लीट करतो आम्ही. वरती चढण्याच्या आधी थंडगार पिण्याचं पाणी. इथून आता आपल्याला वर चढायचे. त्याचं मेन एंट्रन्स, मेन डोअर आलेलं आहे. ॲक्च्युली याला 3 एंट्रन्स आहेत. एक आपण तिथून जिथे आपलं तिकीट वगैरे चेक झालं त्या ठिकाणी, आता सेकंड तुम्हाला हा दाखवला आहे, आणि तिसरा सगळ्यात जबरदस्त या ठिकाणी हा जो रांजण पाहताय तुम्ही. तर आमच्या वेळेस असं म्हणत होते की इथपर्यंत शत्रू आल्याच्या नंतर या रांजणामध्ये इथले जे सैनिक होते ते इथे टाळी वाजवत होते आणि या टाळीचा आवाज वरती जिथे आपले महाराज वगैरे जे बसायचे ना त्या ठिकाणी तिथे आवाज जायचा आणि तिथे आवाज गेल्याच्या नंतर वरती कळायचं की शत्रूने इथपर्यंत येऊन हल्ला केलेला आहे. आपण आता मेंढी तोफकडे जातो. पंचधातूंनी तयार केलेली मेंढी तोफ या दौलताबादच्या किल्ल्याला लाभलेली आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली, दौलताबादच्या किल्ल्याला सगळ्यात जुनं नाव देवगिरी किल्ला पण आहे. आणि ही आहे मेंढी तोफ. या तोफेवर या साईडला मेंढीचं आकार दिलेला आहे, त्याच्यामुळे याला मेंढी तोफ म्हणतात. आणि ही पंचधातूने तयार केलेली आहे. हा आहे तिसरा सगळ्यात भयानक एंट्रन्स. ते आत्ताही पाणी आहे. हा जो रस्ता दिसतोय हा सगळ्यात जुना रस्ता आहे. इथून मध्ये आतमध्ये जात होते सगळे सैनिक वगैरे, आणि त्यावेळेस हा एकच रस्ता असायचा किल्ल्यामध्ये एंट्री करण्यासाठी. पण त्यावेळेस काय असायचं, हे पूर्ण पाणी भरलेलं असायचं, त्याच्यामुळे ह्या ज्या खालच्या पायऱ्या आहेत तेही जास्त दिसत नव्हत्या. त्यामुळे इथे किल्ल्यामध्ये जे असायचे त्यांनाही जायला प्रॉब्लेम व्हायचा. त्याच्यानंतर त्यांनी हा जो मागच्या साईडला तुम्ही ब्रिज पाहताय या ठिकाणी एक अशा प्रकारचा पूल तयार केला होता की गरज पडेल तेव्हा आपण तो पूल लावू शकतो आणि तिकडे क्रॉस करू शकतो, नंतर परत काढून घ्यायचा. तर जेव्हा या किल्ल्यावर हल्ले वगैरे व्हायचे त्यावेळेस त्यांनी अशी सिस्टीम केली होती की हा इथला जो पूल आहे आता हा परमनंटली बनवलेला आहे पर्यटकांना येण्यासाठी, पण त्यावेळेस एक लाकडी दोरीवर असलेला पूल असायचा. शत्रू आल्याच्या नंतर हा पूल तो पूर्णपणे काढून घ्यायचे. मग काढून घेतल्याच्या नंतर काय व्हायचं की या किल्ल्यामध्ये आता हा मेन एंट्रन्स आहे किल्ल्याचा. इथून पुढे आता जायचं म्हटलं तर दुसरा कोणताही रस्ता नाही आहे. त्याच्यानंतर बाजूने वगैरे कोणी चढण्याचा जर प्रयत्न केला दोरखंडाने वगैरे, तर हे जे तुम्ही पाणी वगैरे बघितलं आता हे त्यावेळेस कंटिन्युअसली भरून राहत होतं, त्याच्यामुळे इथे कोणी येण्याचा विषयच नव्हता. आणि या किल्ल्यावर दुसरा मार्गही कोणता नव्हता चढण्यासाठी,
त्याच्यामुळे इथे एक पूल तयार केला होता. जेव्हा गरज असेल तेव्हा तो पूल जोडला जायचा आणि मग दळणवळण व्हायची. एखाद वेळेस शत्रू जर आले तर हा पूर्ण पूल काढून घ्यायचे. त्याच्यानंतर किल्ल्यामध्ये एंट्री करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसायचा. किल्ल्याची तटरस्थ भिंत अशा प्रकारे, म्हणजे दुसऱ्या बाजूने कोणी चढण्याचा प्रयत्न करायचाच नाही आणि केलाही जात नसायचा. आणि त्यावेळेस इथे कंटिन्युअसली पाणी असल्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मगरमच्छ सोडलेले असायचे. हे मेन एंट्रन्स, हा किल्ला आणि तो जुना रस्ता जो होता तो या ठिकाणी होता. पलीकडून जे तुम्हाला दाखवलं इथून खाली जाऊन त्याच्यानंतर एंट्री करण्यासाठी हा छोटासा दरवाजा. इथून आता मेन एंट्री किल्ल्यामध्ये झाली आपली. किल्ल्यामध्ये एंटर केल्याच्या नंतर इथे एक स्पेस असायचा आणि या ठिकाणी पूर्ण बंद केलेलं असायचं. जिथे तुम्ही इथे पाहताय या ठिकाणी त्यावेळेस त्यांच्या पद्धतीने ही पूर्ण जागा बंद करायची वरती जाण्यासाठी. आणि हा वरती जाण्याचा रस्ता नंतर बनवलेला आहे. आधी इकडे भुयारी मार्ग आहे या साईडने आतमध्ये जायला, ज्याला माहीत होतं तोच जायचा. हे सगळं बंद केल्याच्या नंतर शत्रूंना आतमध्ये येण्यासाठी हा रस्ता होता. जेव्हा शत्रू इथून यायचे तर या छोट्याशा बोळीमध्ये वाकून जात होते. बसता येत नाही आणि उभाही राहता येत नाही. तुम्हाला इकडून दाखवतो. तर जेव्हा शत्रू तिकडून इथून यायचे आणि इथे आल्याच्या नंतर जेव्हा ते वाकून यायचे या ठिकाणी, तर आपल्या इथले सैन्य जे कोणी असेल ते इथे उभं राहत होते. आणि शत्रू आल्याच्या नंतर जेव्हा वाकून ते बाहेर येतात तेव्हा आपलं शरीरावरचं कमरेपासून वरचा भाग सगळ्यात आधी बाहेर यायचा. बाहेर आल्याच्या नंतर ते लगेच तलवारीने मारायचे. म्हणजे हा किल्ला एवढा जबरदस्त बनवला होता. एकदा जिंकल्याच्या नंतर त्याला नंतर कोणी जिंकण्याचा प्रयत्नच केला नाही आहे. आणि आता आपण किल्ल्याच्या वरच्या साईडला जातोय. खूप थकलो आहे आणि भयानक आहे. खाली जो भुयारी रस्ता दाखवला आहे तर तो रस्ता खालच्या साईडने, आता या जाळीमुळे तुम्हाला दिसत नसणार आहे, मग खालच्या साईडने हा मेन वरती येण्याचा मार्ग होता. तर पूर्वीच्या वेळी काय करायचे, या ठिकाणी गरम तवे असायचे, मोठे मोठे तवे, आणि त्याच्यावर एकदम उकळलेलं तेल असायचं. जेव्हा शत्रू खाली भुयारी मार्गाने जेव्हा इथून येण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा इथले जे मोठे मोठे तवे होते ते एकदम काढून घ्यायचे आणि त्याच्यावरचं जे तेल होतं ते खाली जे कोणी शत्रू वगैरे असतील त्यांच्या अंगावर पडलं जायचं. त्याच्यामुळे इथे सुद्धा त्यांची हत्या करत होते. आता आपण चाललोच वरच्या साईडला आणि हे आहेत भुयारी मार्ग 3. हे भुलभुलैया टाईप होते. इकडून एक मार्ग आहे, इकडून मार्ग गेल्याच्या नंतर खाली गेल्याच्या नंतर इकडे काय करते तुम्ही? मी आज पहिल्यांदा आलो इकडे. अरे भुयारी मार्ग या. अरे आपण खाली आलो येडे. चल 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 ना, बघू ना आता आलोच तर. अरे आलोच नव्हतं कधी. हां बस दिसलं मला. अरे मी आज पहिल्यांदा आलो इकडे खरंच. अरे हे बघ बाहेर आलो आपण. ये भुयारी मार्ग जे दाखवलं ना तो इकडे. व्हायला भारी आहे. आपण कुठे आलो कळलं का? खालच्या साईडला आलो आपण. इथून तुम्ही पायरीवर गेलते ना. आणि हाच तो पोर्शन आहे जे तुम्हाला आता वरतून सांगितलं होतं की इथून जायचे तेव्हा वरती तिथे तवे वगैरे ठेवलेले असायचे आणि गरम तेलाचे वगैरे. आणि तेव्हा मग ते तवे जेव्हा त्या पोर्शनला शत्रू येतील तेव्हा ते तवे काढून घेत होते. तर हा भुयारी मार्ग मी आज पहिल्यांदा बघतोय त्या ब्लॉगच्या निमित्त. भारी आहे. कशाला चालते असं? तुमचा आवाज ऐकून आलो मी, माहिती आहे का? हो. तो भुयारी मार्ग पाहायचा होता मी, आज बघितला. इकडे इकडे इकडे. हा भुलभुलैया मार्ग आहे. या ना.
तर हा भुलभुलैया मार्ग पलीकडून जाऊन इथे आलो. अरे हो ना, सांगतोय मी, या ठिकाणी आलो. तर मित्रांनो, तिथे 2 भुलभुलैया मार्ग आहेत. एक या साईडने जो खालच्या पोर्शनला जातो आणि या साईडने जो आहे रस्ता तो गोल फिरून या साईडला निघतो. तर सगळ्यात मेन आणि राईट वे इज हिअर. आणि हा रस्ता जो आहे तो जातो आता वरती. कशाला तुम्ही मला सोडून चालले ना? नाही नाही, फटी पडी आहे. कोण येणार या ठिकाणी? आमच्या या मॅडम थकले. जीवनाचं नाव आहे. मम्मी यारी पोरगी कशी दिसत रे. दीदी खूप थकलोय, दीदी का बसलोय. जास्त जोर चालले. काढ ना. तू पण काय बोलते? मेले मी. नको झूम करू. फोटो काढते. कसं वाटतंय? जीव गेला. जीव गेल्यासारखं वाटतं. आज पहिल्यांदा आलीस तू, है ना? किती वर्षामध्ये? 14 years. फक्त 14 इयर्स. ही पोरगी औरंगाबादमध्ये असताना सुद्धा पहिल्यांदा, लिटरली आज पहिल्यांदा किल्ल्यावर आलेली आहे. आणि हिची एनर्जी फक्त फोटोशूटमुळे टिकून आहे. बाकी हिला चढण्यासाठी काहीही उत्सुकता नाही आहे आहे, यार, असं नसतं. काहीच नाही आहे. आहे आहे. मग का तिच्या मागे लागते तू? अरे मग आता ती मोबाईल घेऊन गेली ना. मोबाईल तुझ्याकडे नाही? त्याच्यात कॅमेरा क्लिअर नाही ना. ओहो, मोबाईल की बेइज्जती. कौन सा मोबाइल बता? ओप्पो A9. ओप्पो A9. उसका कॅमेरा क्लिअर नाही आहे. उसका कैमरा क्लियर नहीं है. एक रिव्यू मिल गया दोस्तों.